बारामतीच्या रुग्णालयाबाहेरची दृश्य पाहतोय। अजित पवारांचं पार्थिव याच बारामती रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। कुटुंबातले व्यक्ती येऊ लागलेत, स्वतः शरद पवार बारामतीत पोहोचलेत। प्रतिभाताई पवार सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि आता हळूहळू घरची मंडळी जी असतील, घरच्या मंडळींनी सुद्धा बारामतीत यायला सुरुवात केली आहे। आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी ज्ञानदा सकाळपासूनच आपण बघतोय। जशी ही बातमी कार्यकर्त्यांना पोहोचते विश्वास बसत नाहीये, कारण जसं आपण नेहमी म्हणतो की महाराष्ट्रामध्ये तळागाळात ज्यांच्यावर भरभरून प्रेम होतं लोकांचं आणि मग लहान मुलं असो, म्हणजे मगाशी एक व्हिडिओ आपण पाहिला ज्याच्यामध्ये एका लहान मुलीशी ते खूप आपुलकीने प्रेमाने तिला जवळ घेऊन अतिशय मायाने बोलत होते आणि त्याच वेळी ते एका आजोबांशी देखील संवाद साधत होते। मला असं वाटतं की ती त्यांची फार मोठी मिळकत होती की लहान मूल ते 80 वर्षांचे आजोबा, हा जो वयोगट आहे त्या प्रत्येकाशी त्यांचं एक नातं होतं, एक कनेक्ट होतं। राजकारणामध्ये काही व्यक्तिमत्व ही कॅरिस्मॅटिक व्यक्तिमत्व असतात अश्विन, आणि त्यातलेच एक अजित पवार होते असं आपल्याला म्हणावं लागेल। कारण अजित पवारांचं वक्तृत्व, अजित पवार ज्या पद्धतीनं सभा गाजवायचे, म्हणजे एकाच वेळेला कार्यकर्त्यालाही बोल, कानपिचक्या दे, कार्यकर्त्याला त्याचं काय चुकलं आहे हेही सांग, हा स्पष्ट वक्तेपणाच अजित पवारांचा सगळ्यांच्या कायम लक्षात राहील। कारण जनरली राजकारणी म्हटलं की गोड गोड बोलणारे किंवा पॉलिटिकली डिप्लोमॅटिकली वागणारे अशी एक इमेज नजरेसमोर तयार होते, पण अजित पवार या व्याख्येमध्ये कधीच बसले नाहीत। त्यांच्या स्पष्ट वक्तेपणाचा त्यांना अनेकदा फटका सुद्धा सहन करावा लागला आणि लागतही असेल। सचिन अहिर तिथे पोहोचलेत, जुने सहकारी। अत्यंत दुर्दैवी आणि एकदम भावनात्मक होण्यासारखा आजचा दिवस आणि प्रसंग आहे। अनेक जुन्या आठवणी दादांच्या वर, आदरणीय उद्धवजी आणि आदित्यजी पण येणार आहेत। आता घरच्यांशी बोलून नाही, आम्ही पोरके झालो, सर्व झालो। तरुण पिढीला एक आशास्थान होता। माझ्या तर अनेक जुन्या आठवणी त्यांच्याबरोबर आहेत, म्हणजे न बोलल्यासारखे आहेत, म्हणजे एकदम धक्काच झालेले। तर अजूनही अजित पवारांचे कार्यकर्ते असो, त्यांचे निकटवर्ती असो किंवा त्यांचे सर्वसामान्य जनतेशी जे संबंध होते त्याचा विचार करता कुणीही या बातमीतनं सावरलेलं नाहीये। म्हणजे कुटुंबासाठी तर हा खूपच मोठा धक्का म्हणावा लागेल। जुनी जाणती जी व्यक्तिमत्व आहेत राजकारणातली, त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया देताना हेच म्हटलं की खूप अकाली एक्झिट आहे। म्हणजे 66 हे काही जाण्याचं वय नाही राजकारणात, तर आत्ताशी कुठे सुरुवात होते या वयामध्ये असं बोललं जातं। आणि अजित पवारांसारखं व्यक्तिमत्व असं अपघाती निघून जाणं ध्यानीमनी नसताना यातून कोणच सावरलेलं आपल्याला सध्या तरी अश्विन पाहायला मिळत नाहीये। खरं, आणि त्यांच्या कामाचा झपाटा, म्हणजे मगाशी पण अनेक कार्यकर्ते मंडळी तेच सांगत होती की ज्या पद्धतीने ते लोकांमध्ये मिक्स व्हायचे, मिसळायचे। आता पण आपण बघितलेलं होतं महापालिका निवडणुका, त्याच्यानंतर आता जिल्हा परिषद नगरपंचायतच्या निवडणुका, तर कामाचा जो झपाटा किंवा ती जी ऊर्जा होती ना, म्हणजे आता तूही त्यांना अनेकदा भेटलेली असतात, पहाटेपासूनच त्यांचा जो दिवस सुरू व्हायचा 5-6 वाजता, मग मिटिंग्स पासून अगदी त्यांचे दौरे, त्यांच्या सभा, आणि अनेक मंडळींनी त्याचाही उल्लेख केला, अनेक राजकीय नेते मंडळींनी, की वक्तशीरपणा अगदी फार महत्वाचं त्यांचं हा गुण होता, बलस्थान होतं त्यांचं। म्हणजे अजित पवार का लक्षात राहतील, तर ते त्यांच्या स्पष्ट वक्तेपणासाठी लक्षात राहतील, त्यांच्या करारी बाण्यासाठी लक्षात राहतील, त्यांची जी प्रशासनावरची पकड होती त्यासाठी ते लक्षात राहतील, सर्वसमावेशक राजकारणासाठी ते लक्षात राहतील, तू म्हणालास तसा वक्तशीरपणासाठी ते लक्षात राहतील। म्हणजे असा एखादा क्वचितच राजकारणी असतो जो सकाळी 6 वाजता मुलाखतीची वेळ देतो आणि ठरल्या वेळेला तो मुलाखत सुरू सुद्धा करतो। अजित पवार जेव्हा जेव्हा एखादी नवीन बांधलेली इमारत असो, प्रशासकीय इमारत, हॉस्पिटल असो, त्याच्या पाहणीसाठी जायचे, तर तेव्हा तेव्हा ते त्याच्यातल्या चुका सुद्धा शोधायचे आणि व्यवस्थित झापायचे, व्यवस्थित समज द्यायचे की या चुका होता कामा नयेत, कारण आपण जनतेचं उत्तरदायित्व लागतो। पुन्हा एकदा बारामतीची दृश्य रुग्णालयाबाहेरची। तर गर्दी वाढू लागलेली आणि या गर्दीला पोलिसांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे की इथली गर्दी थोडी कमी करा, कारण आता कुटुंबातल्या व्यक्ती यायला सुरुवात झालेल्या आहेत। आजपासून संसदेचं अधिवेशन सुरू होणार असल्यामुळे सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे हे सगळे दिल्लीत होते। ही सगळी मंडळी आता बारामतीसाठी रवाना झाल्याचं कळतंय। जी माहिती प्राथमिक स्वरूपात आपल्याला मिळाली त्यानुसार सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे एकत्रित दिल्लीतनं निघाल्या, ते पुण्यात आलेले आहेत आणि पुण्यावरनं आता ते बारामतीला येणार आहेत। थोड्याच वेळापूर्वी आपण पाहिलं की शरद पवार आणि प्रतिभा पवार दोघं जण सुद्धा बारामतीत पोहोचलेत। कारण आता कुटुंबाला सावरणं म्हणजे एक राजकीय कुटुंब सुद्धा आहे आणि एक पारिवारिक कुटुंब सुद्धा आहे, दोन्ही बाजूंना सांभाळायचंय, त्यासाठी कुणीतरी भक्कमरित्या ढाल बनून उभं राहण्याची सध्याची गरज आहे।
खरं आणि त्यामुळे जसं तू सांगतेस अनेक कुटुंबीय तर पोहोचतातच आहेत, पण हे जे आपल्या समोर दिसते तेही अजित पवारांचं एक प्रकारे कुटुंबच हो. आहे. अख्ख्या महाराष्ट्रभर पसरलेलं हे कुटुंब आहे आणि जसं आपण म्हणतोय की प्रत्येक मिनिटागणिक गर्दी आपल्याला ज्ञानाला वाढताना दिसते, कारण जशी बातमी लोकांना कळते विश्वास बसत नाहीये, पण त्याच वेळी ही भावना आहे की आपला माणूस कोणीतरी, आपला फॅमिली मॅन, एक कुटुंबातला सदस्य आपला गेलेला आहे. कारण जसं आपण मगाशी म्हणलं भाषणामधून देखील जेव्हा ते लोकांशी बोलायचे तेव्हा मग कार्यकर्त्यांचे कान टोचत असतानाच मायेने त्याच्याशी जाऊन बोलणं किंवा त्याच्या एखाद्या कामाबद्दलची त्यांची आस्था असेल. मगाशी पण एक व्हिडिओ समोर आलेला होता, ज्या झपाट्याने अजित पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते, त्यांची निवेदनं घेत होते, प्रत्येकाशी त्यातले बारकावे बोलत असतानाचा तो व्हिडिओ होता. तर मला असं वाटतं की हे जे आहे ना आणि हे प्रेम कार्यकर्त्यांचं तेच या उसळलेल्या गर्दीतनं आपल्याला दिसतं आणि जसं अजून वेळ पुढे जाईल ही गर्दी नक्की वाढत जाणार आहे. त्यांच्या कामाचा आवाका अश्विन अफाट होता. म्हणजे आपण इमॅजिन करू शकत नाही इतकं सर्वस्व झोकून देऊन अजित पवार कायम काम करायचे आणि हे कुणीच नाकार